सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया यांचे नाव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे आणि नोबेल कमिटीने देखील हे नाव स्वीकारले असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन विश्व शांतीदूत तसेच नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी मानांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुधीर तारे यांनी व्यक्त केले आहे। डॉक्टर सुधा कांकरिया गेल्या 40 वर्षांपासून नेत्रसेवेच्या कार्याबरोबरच श्री जन्माचे स्वागत करा चळवळीत झोकून देऊन कार्यरत आहेत। 1985 साली देशात पहिल्यांदा श्री जन्माचे स्वागत करा या चळवळीत सुरुवात डॉक्टर सुधाताईंनी केली होती। जागतिक वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची सन्मानपूर्वक नोंद झाली। 25 वर्ष बालरंगभूमीची सेवा, गेल्या 12 वर्षांपासून राजयोगा जीवन पद्धतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार करत असून कैदी बांधव अंध बांधवांसाठी तसेच युवा विद्यार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवत आहेत। डॉक्टर सुधा यांनी 9000 पेक्षा जास्त कोरोना बाधित व्यक्तींना मोफत हिलिंग सेवा पुरवली आहे। त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे आणि नोबेल कमिटीने देखील ही बाब स्वीकारली असून भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे। ताईंना मी गेली 35 वर्ष त्यांच्या डे 1 पासून मी ओळखतोय व्यक्तिगतरित्या। त्यांनी जे काम केलेलं आहे नेत्रतज्ञ म्हणून तर भरपूर काम केलं आहे, पण गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी या राष्ट्रीय विषयावर जे लक्ष घातलं आहे त्याचं मला असं वाटतं की त्या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये आल्यापासून त्यांची मानसिक ताकद वाढली आणि त्यांचं हे परमेश्वराने त्यांची जी इच्छा आहे ती सर्वत्र पसरण्याकरता परमेश्वराचं दूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे की त्यांनाच फक्त जमलं, बाकी कुणाला जमलं नाही, कारण त्यांच्याकडे मानसिक जी ताकद आहे ती ब्रह्मकुमारीच्या ज्ञानातली असं मी म्हटल्यास गैर होणार नाही। ओम शांती। खरं तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे, कारण आपल्या ज्या सुधाताई आहेत त्यांना आज नोबेल पारितोषिकमध्ये त्यांचं नामांकन झालेलं आहे आणि त्यांच्या अशी विविध रूपं या समाजासमोर यावे आणि अशीच समाजसेवा आपल्या सुधाताईंकडून व्हावी हीच मी मनापासून शुभेच्छा देते। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ओम शांती। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश मराठे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे आणि महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना आणि पुणे नेत्रतज्ञ संघटना। मला वाटतं नेत्रतज्ञ असून सुद्धा फक्त नेत्रतज्ञांचं कार्य न करता त्यांनी जे सामाजिक कार्य केलं आहे त्याच्यामध्ये बेटी बचाव हा आमचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्लोगन आहे, सेव्ह गर्ल चाइल्ड। आणि मला वाटतं आपल्या भारतामध्ये या स्लोगनची आणि या पद्धतीने कार्यरत राहण्याची फार गरज आहे। त्या माध्यमातून काम करत असताना नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे, परंतु आपलं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे। आपल्याला नामांकन मिळालं आहे आणि आपलं ध्येय असं पाहिजे की आपल्याला तो जो पुरस्कार आहे तो मिळाला पाहिजे, ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला धन्यवाद म्हणतो। धन्यवाद। मी विमल सुदर्शन बाफना, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकासी जैन कॉन्फरन्सची मी नॅशनल प्रेसिडेंट, वुमन विंग्सची। अनेक सुंदर प्रसंगाचा सामना आणि अनेक सुंदर प्रसंग मी ह्यांच्या समेत सादर केलेले आहेत। मला खूप सुंदर अनुभव आहे ह्यांच्याबरोबर राहण्याचा आणि आज मला जो आनंद मिळतो आहे मी माझ्या माहेरच्या परिवाराकडनं म्हणजे कांकरिया परिवार, बाफना परिवार आणि जैन कॉन्फरन्स जैन समाजातर्फे ह्यांचं खूप खूप अभिनंदन करते, कारण मला प्रत्येक सुखद आनंद ह्यांच्यामुळे मला मिळालेला आहे आणि हाही प्रसंग माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे। माझे भाऊ प्रकाश कांकरिया यांच्या समेत NTV न्यूज मराठी, अहमदनगर।